सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. तुझ्याकडचा मोबाईल आणि पैसे मला काढून दे अशी दमदाटी करत तरुणाला बेदम मारहाण करून लोखंडी घणानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. त्यानंतर जबरदस्तीनं 15,000 रुपयांचा मोबाईल हिसकावून तक्रार केल्यास तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी जर्मनी गँगचा म्होरक्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुपेश पंडित नरवाडे याच्या विरुद्ध आणखी एक गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सीतांजे बाळू भिसे वय 28 राहणार लिगाडेमाळा, जवाहरनगर, इचलकरंजी यांनी फिर्याद दिली आहे. 26 जून रोजी दुपारी 1च्या सुमाराला सीतांजे भिसे हे भोनेमाळ इथल्या शिव ऑटो गॅरेज समोर आले असता नरवाडे तिथं आला. त्यानं सीतांजे भिसे याला अडवून तुझ्याकडील मोबाईल आणि पैसे मला काढून दे अशी दमदाटी केली. भिसे यानं आपल्याकडे पैसे नसल्याचं सांगितल्यानं नरवाडे यानं संतापून त्याच्या कांचीला 2 मारल्या. त्यानंतर शिवीगाळ करत त्याच्याकडील लोखंडी घणानं सीतांजे भिसे याच्या पाठीवर प्रहार केला. मारहाणीनंतर नरवाडे यानं त्याच्या खिशातून जबरदस्तीनं 15,000 रुपयांचा मोबाईल हिसकावून घेतला. एवढ्यावरच न थांबता ही घटना कोणाला सांगितली किंवा पोलिसात तक्रार केली तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत तो घटनास्थळावरून पसार झाला. सध्या रुपेश नरवाडे न्यायालयीन कोठडीत असून लवकरच या प्रकरणी ताबा घेऊन त्याला अटक करणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वाघमारे यांनी दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच रुपेश नरवाडे याच्या विरुद्ध जबरी चोरी, मारहाण, धमकावणे आणि दहशत माजवल्याचे गंभीर गुन्हे दाखल झाले असून या प्रकरणात त्याला अटकही करण्यात आली होती. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनंतर आता या घटनेतील पीडितानंही पुढे येत फिर्याद दिल्यानं नरवाडेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.